32 क्लास 6 फर्स्ट वाला क्वेश्चन आहे. संतोष बॉट 400 eggs. म्हणजे संतोष काय करतो, बॉट करतो म्हणजे विकत घेतो 400 अंडे. एग्स म्हणजे काय, अंडे. फॉर ₹1500 म्हणजे 1500 रुपयांना. फ्रॉम अ होलसेलर. होलसेलर म्हणजे जो मालक असतो तो लई पद्धतीचे, म्हणजे आपण तिथून काय करतो, माल विकत घेतो. होलसेल भाव म्हणजे काय, एकदम स्वस्त, एकदम चीप भावामध्ये तो विकत देतो. ही स्पेंड ₹300 ऑन अ ट्रान्सपोर्ट. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय तर ये जाण्याच्या खर्चामध्ये त्याचे 300 रुपये जातात. 30 eggs फेल डाऊन ॲट ब्रोक. म्हणजे ब्रोक होणे म्हणजे काय तर ते 30 अंडे काय होतात, तुटूनच जातात, फुटून जातात. ही सोल्ड द रेस्ट ॲट ₹5 each. म्हणजे तो काय करतो, 5 रुपयाला एक अंड विकतो. डिड ही मेक प्रॉफिट ऑर इन्क्युअर अ लॉस अँड हाऊ मच. म्हणजे असं करतोय तो, 400 अंडे घेतोय 1500 रुपयाला. 300 रुपये ह्या 1500 रुपयामध्ये अजून ॲड होतात, कारण की ते यायचं जायचं भाडं बरं का. आणि ते 400 अंड्यांमधून 30 अंडे काय होतात, फुटून जातात. आणि मग किती राहतात, 400मधून 30 गेले तर 370 अंडे राहतात. तर ते राहिलेले अंडे ते 5 रुपयाला एक अंड अशा पद्धतीने विकतो. तर असं त्याने विकल्यानंतर त्याच्याकडं किती पैसे होतात, त्या पैशांचा आधार घेतल्यानंतर त्याला प्रॉफिट होतो की लॉस होतो, म्हणजे नफा होतो की तोटा होतो, ते आपल्याला सांगायचं. आपण काय करायचं, ही हॅज कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस म्हणजे काय तर तो किती रुपयाला घेतोय, 1500 रुपयाला घेतोय. आणि त्याच्यात किती, हे ट्रान्सपोर्टचा पण खर्च येतोय 300 रुपये. म्हणजे किती, हे 1500 हे 300 किती झाले, 1800. इन्क्लुडिंग ट्रान्सपोर्ट म्हणजे हे 300 रुपये घ्यायचे इथं ट्रान्सपोर्टचे, म्हणजे त्याचे अंडे आणण्याचे जे भाडं लागलं ना त्याचे. कॉस्ट प्राइस आहे एवढी. ते अंडे किती इथं, द eggs are 4000 and 30 म्हणजे 30 eggs are broken डाऊन. म्हणजे 30 अंडे काय होतात, फुटतात. मग 400 मधनं आपल्याला द एग्स असं करायचं, द एग्स 400 मायनस 30 इज इक्वल टू किती, 370. म्हणजे 400 मधनं जर आपण 30 वजा केले तर 370 एवढे अंडे काय होतात, राहतात. मग आता 370 अंडे राहतात ना. 1 एग्स प्राइस किती आहे, 5 रुपये. मग 5 रुपये ना, तर 370 इंटू 5 करायचं. 370 इंटू 5 केल्यानंतर आपल्याला काय भेटन, आपल्याला सगळ्या अंड्यांची किंमत भेटन. म्हणजे आपण काय करू, 370 म्हणजे 0 0 5 7 35. त्याचा तुम्ही काय करा, गुणाकार करा. 5 1 5 10 5 3 15 16 17 18 म्हणजे 1850 ही त्याची काय आली, सेलिंग प्राइस आली एवढी. आणि त्याची कॉस्ट प्राइस किती आहे, 1800 रुपये. म्हणजे आता सेलिंग प्राइसमधनं आपल्याला काय करावं लागेल, त्याला प्रॉफिट होतं ना, म्हणजे 50 रुपयाचं त्याला काय होतं, प्रॉफिट होतं. तर मग आपल्याला काय करावं लागेल, इथं प्रॉफिट असं लिहायचं. आणि त्याची सेलिंग प्राइस म्हणजे SP मायनस CP किती, 1800 आहे त्याची, 1850 आहे त्याची सेलिंग प्राइस. म्हणजे तो विकल्यानंतर त्याच्याकडे 1850 रुपये येतात. आणि कॉस्ट प्राइस म्हणजे त्याने 1800 रुपयाला हे अंडे घेतलेले असतात. याची किती निघतात, किंमत किती येतात, 50 रुपये निघतात फक्त त्याला. म्हणजे इथं काय लिहावं लागेल, संतोष मेड म्हणजे काय तर त्याला भेटतोय किती रुपयाचा प्रॉफिट भेटतोय,
50 प्रॉफिट. म्हणजे त्याला 50 रुपयाचा काय झाला प्रॉफिट झालेला आहे. काय केलं त्यांनी, त्यांनी 400 अंडे घेतले होते, त्यातले 30 अंडे काय झाले फुटले, म्हणजे 370च राहिले. पण त्यांनी 1500 रुपयाला ते अंडे घेतले होते. परत यायचा जायचा खर्च 300 झाला, म्हणजे हे दोन्ही मिळून 1800 झाले. म्हणजे टोटल खर्च त्याला 1800 रुपये झाला. आणि हे 370 अंडे राहिले, एक अंडे त्यांनी 5 रुपयाला विकलं. त्याच्यासाठी सगळ्या अंड्यांची किंमत काढायसाठी आपण मल्टिप्लाय केलं, म्हणजे ते 1850 रुपये झाले. मग आता 1850 रुपये जास्त आहेत ना 1800 रुपयापेक्षा, म्हणजे त्याला किती रुपयाचा 50 रुपयाचा प्रॉफिट झाला. एवढं सोपं, एवढंच उत्तर होतं. याला लास्टमध्ये बॉक्स करू जेणेकरून तुम्हाला ते इझिली ऑचेबल होईल. दुसरा क्वेश्चन आहे, अब्राहम बॉट गुड्स वर्थ ₹50,000. म्हणजे गुड्स वर्थ नावाचं एक प्रॉडक्ट आहे. तो अब्राहम नावाचा माणूस काय करतोय 50,000 रुपयाला तो विकत घेतोय. आणि स्पेंड 7,000 ऑन ट्रान्सपोर्ट. आणि 7,000 रुपये त्याला काय होतं यायचं जायचा खर्च होते. ट्रान्सपोर्ट म्हणजे काय तर त्याला आणण्यासाठी खर्च होते. अँड ऑक्टोरिया इफ ही सोल्ड द गुड्स वर्थ 65,000 डिड ही मेक अ प्रॉफिट और इन्क्युअर अ लॉस हाऊ मच. आणि तो काय करतो 65,000 रुपयाला नंतर काय तो करतो विकतोय, सोल्ड करतोय, म्हणजे काय करतोय विकतोय. तर मग त्याला प्रॉफिट होतोय की लॉस होतोय ते सांगायचे. बॉट प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट. बॉट प्राइस किती त्याची, ही आहे 50,000. 1 2 3 हजार वाजते 3 0 आणि ती इथं 7,000. 1 2 3 म्हणजे ह्याचे किती झाले, हे टोटल किती झाले 57,000. 1 2 3 50,000 मध्ये आपण 7,000 मिळवल्यानंतर किती पैसे होतात 57,000 रुपये होतात. म्हणजे आता एवढे 57,000 रुपये त्याला काय झाला कॉस्ट प्राइस झाला. कॉस्ट प्राइस इज ₹57,000. म्हणजे एवढं पैसे त्याला काय झाला कॉस्ट प्राइस झाला. मग आता एवढे पैसे त्याला कॉस्ट प्राइस आल्यानंतर तो काय करतोय, सेलिंग प्राइस किती आहे, सेलिंग प्राइस आहे 65,000 रुपये. सोल्ड म्हणजे काय तर सेलिंग प्राइस असतं. सेलिंग प्राइस ₹65,000. आता कोणतं मोठं आहे, विकलेलं मोठं आहे का त्याने खरेदी केलेलं मोठं आहे, तर विकलेलं मोठं आहे म्हणजे त्याला काय होतं इथं प्रॉफिट होतंय. प्रॉफिट होते म्हणलं SP मायनस CP. 65,000 मायनस 57,000. आता ह्याचं काय करायचं मायनस करायचं. ह्यामधनं आपण 65मधनं आपण 57 वजा केल्यानंतर किती राहतात खाली 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65 म्हणजे 8 राहतात. आणि पुढचे 0 0 2 0 जातं, 0 2 0 जातं, 0 2 0 जातो. फक्त इथे 3 0 राहतात. म्हणजे त्याला प्रॉफिट किती होतोय 8,000 रुपयाचं त्याला प्रॉफिट होतोय. मग इथे लिहायचं अब्राहम, लास्टमध्ये लिहायचं अब्राहम मेड अ प्रॉफिट ₹8,000. म्हणजे त्याला 8,000 रुपयाचा काय होतोय प्रॉफिट होतोय. एवढंच उत्तर आहे. संपलं, उत्तर संपलं. आता तिसरा क्वेश्चन पाहू. आता आपण पाहत आहोत तिसरा क्वेश्चन. अजित काऊर बॉट. अजित काऊर नावाचा एक माणूस आहे, तो काय करतोय 50 किलो सॅक आहे, स्नॅक्स नाही, सॅक ऑफ शुगर ₹1,750. म्हणजे अजित काऊर नावाचा माणूस 50 किलो सॅक घेतोय, म्हणजे साखरेच्या गोण्या घेतोय. किती रुपयाला 1,750 रुपयाला. 50 किलोची बरं का ती सॅक घेतोय, 50 किलोची घेतोय एक गुणी एवढी 1,750 रुपयाला. अजित काऊर शी हॅड अ सेल शुगर ॲट. म्हणजे एक ती मुलगी बाबा. शी म्हणजे काय तर मुलगी, ही म्हणजे काय तर मुलगा. He had to sell sugar at ₹32 per kg as the sugar price fell
हाऊ मच लॉस डिड शी इन्क्युअर, म्हणजे त्याने डायरेक्ट सांगितलं तिला लॉसच झाला आहे. इथं प्रॉफिटचं नावच नाही घेतलं. मग लॉस झाला आहे तर ते किती झाला आहे ते सांगायचं. 50 किलोची गोंड तो एवढे 1750 रुपयाला घेतो आणि 1 किलो साखर ते किती रुपयाला विकतोय 32 रुपयाला. मग त्याला लॉस होतोय तर तो लॉस किती होतोय ते सांगायचे. शी बॉट 50 kg शुगर ॲट रुपीज किती 750, म्हणजे एवढ्या रुपयाला ते काय करते साखर विकत घेते. तर 1 किलो साखर किती रुपयासाठी आहे 32. 1 kg शुगर प्राइस आहे ₹32. म्हणजे आता आपण 50 किलो साखर आहे आणि 1 किलो साखरेची किंमत किती आहे 32 रुपये. मग आता आपण काय करायचं फॉर 50 kg शुगर प्राइस 50 किलोची काढायची ना आपण 50 लिहायचं. 1 किलो साखरेची किंमत किती आहे 32 आहे. मग आता यांचं काय करायचं आपण गुणाकार करायचा. 5 1 5 5 2 10 चला 1 5 1 5 5 2 10 5 3 15 आणि 1 16 आणि हा शून्य इथं म्हणजे 1600 रुपये होतात. म्हणजे त्याची काय होती कॉस्ट त्याची सेलिंग प्राइस किती आहे एवढी भेटली आपल्याला. आणि कॉस्ट प्राइस किती आहे कॉस्ट प्राइस आहे 1750 रुपये. म्हणजे त्याला इथे काय झालं आहे लॉस झाला आहे म्हणल्यावर CP आधी यायचं मायनस SP. म्हणजे आपल्याला काय करायचं 1750 वजा 1600 एवढं. आता 1750 मधनं आपण 1600 काय केले मायनस केले तर इथं किती राहतात 150 राहतात. याची वजाबाकी तुम्ही एका साईडला कुठेतरी करून बघू शकता. 150 रुपये राहतात. म्हणजे एवढा लॉस झालेला आहे. म्हणजे इथं लिहायचं अजित काऊर मेड अ लॉस ₹150. म्हणजे 150 रुपयाचं काय होतं त्याला लॉस होतोय तिला लॉस होतोय. त्याला आपण बॉक्स करू म्हणजे आपल्याला डायरेक्ट दिसन. आणि एवढं छोटंसं सोपंसं उत्तर होतं. याचा एवढंच उत्तर आहे एकदम सोपं उत्तर होतं नाही. चौथा क्वेश्चन आहे कुसुमताई बॉट 80 कुकर्स ॲट 700 each. म्हणजे कुसुमताई काय करते 80 कुकर घेते. एका इच म्हणजे काय तर एका कुकरची किंमत 700 रुपये. ट्रान्सपोर्ट कॉस्ट हर तिला 1280 रुपये काय होते 1280 रुपये तिला जायचा खर्च होतोय. इफ शी ऑन्स अ प्रॉफिट ऑफ म्हणजे तिला काय होते शी ऑन्स म्हणजे तिला एवढा 18,000 प्रॉफिट भेटतोय. व्हॉट शुड बी द सेलिंग प्राइस पर कुकर. तर तिच्या एका कुकरची किंमत किती रुपयाला ती कुकर विकत असन. ती विकत किती 700 रुपयाला बरं का एक. पण तिला एवढा खर्च यायला ते कुकर न्यायला होतं तिच्या दुकानात आणि तिला 18,000 रुपये त्याच्यातून नफा भेटतोय. तर मग किती रुपयाला विकत असन कुकर तेव्हा तिला नफा भेटतोय ते आपल्याला सांगायचं आहे. कुसुमताई इथे लिहायचं कुसुमताई बॉट 80 कुकर्स. 80 कुकर्स घेते. इच प्राइस म्हणजे एका कुकरची प्राइस किती आहे 700 रुपये. मग आता एका कुकरची प्राइस 700 रुपये तर 80 रुपये ते 80 ना हे आपल्याला किती आहे 80 कुकर आहेत. तर मग आपण काय करायचं आपल्याला काय करायची आपल्याला 80 कुकरची प्राइस काढायची. 80 कुकर्स कॉस्ट प्राइस काढण्यासाठी आपण काय करायचं 80 × 700. आता 8 1 8 8 2 16 8 1 24 8 4 32 8 5 40 8 7 48 8 7 56.
म्हणजे 56 वर आणि हे 1 2 3 0 1 2 3 0 म्हणजे 56,000 रुपये काय होते तिचे. त्या कुकरची किंमत आहे 80, कुकरची 700 रुपयाला एक घेतल्यानंतर. आणि तिचा तो ट्रान्सपोर्टचा खर्च किती आहे. कॉस्ट प्राइस प्लस ट्रान्सपोर्ट कॉस्ट प्राइस किती आहे 56,000 आणि ट्रान्सपोर्ट किती आहे 1,280. आता याची बेरीज करायची. 0 अशी 0 8 अशी 8 2 अशी 2 6 आणि 1 7 म्हणजे एवढं तिला किती आलेली आहे. एवढं तिचा खर्च झाला आहे टोटल. आणि ह्याच्यामध्ये तिला अजून किती प्रॉफिट झाला आहे 18,000 रुपये. शी ऑन्स अ प्रॉफिट किती झाला आहे 18,000. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल टोटल काढण्यासाठी 57,280 अधिक 18,000 यांची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल. 0 अशी 0 8 अशी 8 2 0 0 7 आणि 8 किती 7 अधिक 8 7 14 1 15 हात चाल 1 हे 2 5 6 7 म्हणजे 75,000 टोटल किती व्हॅल्यू होती 75,280. एवढं तिचं काय झालेलं आहे. एवढं तिला म्हणजे एवढे पैसे भेटतात तिला. तिने 56,000 रुपयाचे ते कुकर घेतले बरं का. त्याच्यात आपण तिचं यायचं जायचा खर्च तो 1280 घेतला मग 57,000 रुपये झाले. आणि ती काय म्हणते तरी मला 18,000 रुपये प्रॉफिट भेटला त्याच्यात. मग तो त्याच्यात आपण काय केला मिळवला मग किती 75,280 एवढे पैसे तिला ते 80 कुकरांचे भेटतात. तर मग एका कुकरची किंमत किती आहे ती काढायचं आपल्याला. फॉर 1 कुकर प्राइस काढायची म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागेल 80 ना मग 75280 डिवाइड बाय 80 करावं लागेल. आपल्याला एका कुकरची काढायची म्हणल्यावर ह्याला काय करायचं डिवाइड करायचं 80ने. हा शून्याला हा शून्य गेला 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 8 म्हणजे 40 8 6 8 8 6 56 8 8 64 8 9 72 9 आले 72 73 74 75 3 गेले इकडं हातचा 8 1 8 8 9 16 8 24 8 चौक 32 9 4 आणि इथं 8 1 8 म्हणजे किती उत्तर आलं 941. म्हणजे ती काय करती शी सेल 1 कुकर फॉर ₹941 म्हणजे 941 रुपयाला ती काय करते एक कुकर विकतीया. एवढंच सोपं उत्तर होतं. झालं हे. क्वेश्चन आहे 5वा. इंद्रजित बॉट 10 रेफ्रिजरेटर्स म्हणजे इंद्रजित 10 रेफ्रिजरेटर्स घेतोय ॲट 12,000 12,000 रुपयाला. अँड ईच म्हणजे 12,000 रुपयाला एक आहे ईच म्हणजे एक. अँड स्पेंट ₹5,000 ऑन ट्रान्सपोर्ट आणि 5,000 रुपये ते काय करतोय खर्च जो त्याला आणायचं त्यांना. फॉर हाऊ मच शुड बी सेल ईच रेफ्रिजरेटर इन अ ऑर्डर टू मेक अ प्रॉफिट म्हणजे 20,000 रुपयाचं प्रॉफिट काढतोय. म्हणजे 10 रेफ्रिजरेटर घेतोय तो एक रेफ्रिजरेटर त्याला किती रुपयाला 12,000 रुपयाला भेटतं. आणि त्याचा त्यांना त्याच्या दुकानात आणायचा खर्च किती आलाय 5,000 रुपये. आणि एवढं सगळं करून त्याला 20,000 रुपये नफा भेटतो ते सगळं विकल्यावर. मग एक रेफ्रिजरेटर तो किती रुपयाला विकत असेल त्याच्यामुळे त्याला 20,000 रुपये नफा भेटतोय. मग स्टार्टिंगमध्ये काय करायचं द कॉस्ट प्राइस रेफ्रिजरेटर जनरेटर फॉर 1 म्हणजे एकासाठी किती रुपये त्याला खर्च येतोय
12,000 रुपये येतोय. तर मग आता काय करायचंय, आपल्याला त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च किती आलेला आहे. एक तो 12,000 रुपयाला घेतोय आणि त्यांनी किती घेतले तसे 10 घेतलेत. फॉर 10 रेफ्रिजरेटर म्हणजे 10 साठी किती म्हणजे 12,000. आपल्याला 12,000 × 10 करावं लागेल. म्हणजे हा शून्य ह्याच्यात डायरेक्ट काय करायचं, ॲड करायचा. 2 3 4 म्हणजे ही किंमत आली 1,20,000 रुपये. आणि ह्याच्यामध्ये आता काय करायचं, रेफ्रिजरेटरची प्राइस झाली. आपल्याला काय करायचं, टोटल काढायचं. नाही तर टोटल म्हणजे ट्रान्सपोर्ट प्लस कॉस्ट प्राइस एवढी त्याची कॉस्ट प्राइस. आता आपल्या ट्रान्सपोर्टसाठी त्याला किती खर्च आलाय 5,000. 1 2 3 त्याच्यामध्ये परत हे करायचे 1,20,000 रुपये याच्यात ॲड करायचे. मग 1,20,000 रुपये याच्यामध्ये ॲड केल्यानंतर ते किती पैसे होतात, 1,25,000 रुपये होतात. 1,25,000 रुपये टोटल पैसे होतात ते. आणि ते टोटल पैसे झाल्यानंतर त्यांनी काय केलंय, ही मेक प्रॉफिट किती, तो प्रॉफिट कितीचा काढतोय 20,000 रुपयाचं काढतोय. म्हणजे आता ह्याच्यात आपल्याला काय करावं लागेल, 20,000 रुपये ॲड करावं लागतील. 1,25,000 हा 5 आहे बरं का. त्याच्यामध्ये काय करायचे 20,000 रुपये ॲड करायचे. म्हणजे हे किती झाले 1,45,000. ह्यांची काय करायची बेरीज करायची तुम्ही कच्च्या कामावर बाहेर. 1,45,000 रुपये हे टोटल म्हणजे टोटल त्याची काय झाली व्हॅल्यू आली. मग आता आपल्याला काय करायची 1,00,000 सेलिंग प्राइस एका रेफ्रिजरेटरची किती होती 10 आहे ना. म्हणजे 10 रेफ्रिजरेटर आपण काय घेतलेत विकत घेतले. मग आपल्याला काय करायची सेलिंग प्राइस काढायची. सेलिंग प्राइस काढायची म्हणजे त्याने किती रुपयाला विकलं तर आपल्याला एकाची काढायची. म्हणजे 1,45,000 रुपये हाय तसेच घ्यायचे. इथं 1 2 3 एक एक्स्ट्रा आला. आणि किती होते ते रेफ्रिजरेटर 10 होते ना. मग हा शून्य ह्याच्या शून्याला कट झाला आणि किती व्हॅल्यू राहते 1 4 5 2 0 म्हणजे 14,500 रुपये एवढी एका रेफ्रिजरेटरची किंमत येते. फॉर वन रेफ्रिजरेटर प्राइस ₹40,500. इंद्रजीत आता आपल्याला सांगितलं होतं ना एक किती रुपयाला विकतो ते सांगा. तर मग लास्टमध्ये असं लिहायचं इंद्रजीत should sell each ₹4,500. म्हणजे तो किती रुपयाला विकतोय रेफ्रिजरेटर 14,500 रुपयाला एक रेफ्रिजरेटर तो काय करतो विकतोय. हा क्वेश्चन पण सोपा होता. हा इथे संपलेला आहे. शेवटचा लास्ट वाला क्वेश्चन आहे 6. लताबाई सोड सीड्स वर्थ ₹13,700 in her field. She had to spend 503,000. म्हणजे लताबाई काय करते सीड्स म्हणजे काय करते ती जमिनीत बियाणे पेरते. 13,000 रुपयाचं ते काय आहे बियाणं आहे. 13,700 रुपयाचं. तर मग शी किती काय करते स्पेंड अजून खर्च काय करते 5,300 ऑन फर्टिलायझेशन अँड स्प्रेडिंग पेस्टिसाइड्स अँड ₹7,160 ऑन लेबर. आणि ती 5,300 परत त्या बिया ते जे ती लावते ना त्याच्या औषधांसाठी त्याच्यासाठी 5,300 रुपये खर्च करते.
आणि परत लेबर म्हणजे ज्या लोकांकडून काम करून घ्यायचं, मजूर नको का काम करायला, त्यांच्यासाठी तिला 7,160 रुपये खर्च येतोय. लेबर म्हणजे काय तर मजूर. इफ ऑन सेलिंग हर प्रोडक्ट प्रोसिजर म्हणजे काय ते असं तिचं जे तिने एवढं सगळं फसल केल्यानंतर जे तिला प्रोडक्ट भेटतं ते सेल केल्यानंतर शी रिसिव्ड 35,400. व्हॉट वॉज हर प्रॉफिट ऑर लॉस म्हणजे तिला प्रॉफिट होते की लॉस होते ते सांगायचं आपल्याला. मग आपण लिहायचं ललिताबाई यार ललिताबाई सोड सीड्स रुपीज इथंच किंमत एवढी. आणि आता इथं काय करायचं आपण सगळं ॲड करू. सीड्स वर्थ प्लस हे फर्टिलायझेशन परत हे काय आहे लेबर प्लस लेबरवर एवढा खर्च येतो म्हणजे 13,700 अधिक फर्टिलायझेशन वरती 5,300 अधिक लेबरवर 7,160. आता ह्या सगळ्यांची करायची बेरीज. आपण इथं बेरीज करूया. 13,700 अधिक 5,300 अधिक 7,160. 0 0 6 6 7 8 7 आणि 3 10 आणि 1 11 हात चाला 1 7 आणि 3 10 आणि 1 15 आणि 1 16 हात चाला 1 2 म्हणजे 26,160. हे राहू दे बरं ठीक आहे चल. याचं टोटल किती आलं 26,160. एवढा तिला काय होतंय खर्च येतोय. मग ती किती रुपयाला विकती या तिचं हे काय आलं आपल्याला आलायचं CP म्हणजे कॉस्ट प्राइस. आता तिचं सेलिंग प्राइस काय आहे ती 35,000 आहे. 35,400 म्हणजे आता हे मोठं आहे ना 35,000 मोठा आहे आणि हा छोटा आहे CP म्हणजे तिला काय होते प्रॉफिट होते. याचा अर्थ काय SP मायनस CP म्हणजे आपल्याला काय करावं लागेल खाली करूया 35,400 मधनं आपल्याला 26,160 वजा करावं लागेल. इथं हे खुडते आणि इथेच करू. 35,400 मधनं 26,160 वजा करायचे. 0 0 इथे जात इथून घेतला 3 राहिला इथं 10 6 गेले इथं राहिले 4 3 1 गेला इथं राहिले 2 5 6 जातात का नाही मग 5 इथंच राहिला इकडून घेतला 1 इथे झाले 15 इथं झाले 15 6 गेले 4 इथे झाले 9 2 2 गेला 0 म्हणजे 9,240. 9,240 एवढं काय झालं तिचं प्रॉफिट झालाय. म्हणजे इथं लिहायचं ललिताबाई मेक प्रॉफिट रुपीज 9,240 म्हणजे ललिताबाईला एवढं प्रॉफिट होतं 9,240 रुपये. एवढंसं छोटंसं ॲन्सर आहे. हा पण क्वेश्चन संपलेला आहे. हा प्रॅक्टिस सेट पण संपलेला आहे. पुढचा प्रॅक्टिस सेट पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.